नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्ही कशा प्रकारे भरू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, काय नाही, त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट कोणते लागतील, तुम्ही कशा प्रकारे घर बसल्या हा फॉर्म भरू शकता, याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओ देणार आहे. तुम्ही कोणी पण असाल, फक्त तुम्हाला मित्रांनो घरी बसून जर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा असेल तर मित्रांनो तुम्ही कशा प्रकारे हा फॉर्म भरू शकता, याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओ देणार आहे. मित्रांनो, जर तुमच्याकडे साधं मोबाईल असेल तर तुम्ही कशा प्रकारे हा फॉर्म भरू शकता ते मी तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून. तर मित्रांनो, हा व्हिडिओ खूप व्हॅल्युएबल आहे, तरी तुम्ही या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथल्या बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस करा. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार तुम्ही कशा प्रकारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्ही कशा प्रकारे तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून भरू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचे, तरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला काय करायचे, सगळ्यात अगोदर मित्रांनो तुम्हाला जायचे तुमच्या प्ले स्टोअरमध्ये गेल्यापर्यंत मित्रांनो इथं ॲप आहे. त्या ॲपचं नाव आहे मित्रांनो नारी शक्ती दूत. तर मित्रांनो हे ॲप आहे, तुम्ही ह्या ॲपला डाउनलोड करून घ्यायचं आहे. पहिल्या सुरूला डाउनलोड केल्यापर्यंत मित्रांनो तुम्हाला काय करायचे, काय नाही, याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओ देणार आहे. तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, ह्या ॲपला तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यापर्यंत मित्रांनो तुमच्या पुढे अशा प्रकारचा नवीन इंटरफेस येणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्या पुढे नवीन फॉर्म येणार आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही इथे बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्ही कशा प्रकारे भरू शकता. तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर मित्रांनो इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यापर्यंत मित्रांनो तुमच्या पुढे अशा प्रकारचा नवीन इंटरफेस येणार आहे. तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्ही कशा प्रकारे भरला जाऊ शकता. तर मित्रांनो त्यासाठी काय करायचं आहे, मित्रांनो सगळ्यात अगोदर इथे तुम्ही मित्रांनो महिलेचे पूर्ण नाव भरायचे. मित्रांनो म्हणजे जे काही महिला आहे, जे काही तुम्ही फॉर्म भरता त्या महिलेचे इथे तुम्हाला नाव टाकायचे. टाकल्यापर्यंत मित्रांनो तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. मित्रांनो ते ऑप्शन आहे पतीचे किंवा वडिलाचे नाव. म्हणजे मित्रांनो तुम्ही तुमच्या म्हणजे त्या महिलेच्या पतीचे किंवा त्यांच्या वडिलाचे नाव पण टाकू शकता. आणि मित्रांनो तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यापर्यंत मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता महिलेचे लग्नापूर्वीचे नाव. म्हणजे मित्रांनो जे काही महिला आहे त्या महिलेचे लग्नापूर्वीचे नाव टाकायचे आहे. मित्रांनो त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे त्या महिलेचा जन्मदिनांक निवडायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यापर्यंत मित्रांनो तुम्ही ते बघू शकता अर्जदाराचा पत्ता आधार कार्डप्रमाणे टाकायचा आहे. म्हणजे मित्रांनो जे काही आधार कार्ड आहे त्याचा इथं पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो त्यांचा जिल्हा टाकायचा आहे, म्हणजे तो जिल्ह्यातला कोणते आहे काय नाही. मित्रांनो फक्त इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यापर्यंत जेवढे काही आपल्या महाराष्ट्र जिल्हे आहेत तेवढे त्यांची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल. मित्रांनो थोडं बॅक यायचं आहे. बॅक आल्यापर्यंत मित्रांनो इथे तुम्हाला तुमचं गाव टाकायचं आहे, म्हणजे तुम्ही जिथे राहता ते तुम्हाला टाकायचं आहे. टाकल्यापर्यंत मित्रांनो तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायत आहे का, नगरपालिका आहे का, महानगरपालिका आहे का, याबद्दलची पण मित्रांनो तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही मित्रांनो पिनकोड पण टाकू शकता, म्हणजे तुम्हाला पिनकोड टाकायचे आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. टाकल्यापर्यंत मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता इथं म्हटलेलं आहे मित्रांनो आतापर्यंत तुम्ही शासनाच्या इतर विभागातील राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा तुम्ही लाभ घेतला आहे का. मित्रांनो म्हणजे आतापर्यंत तुम्ही शासनाच्या काही योजनेचा लाभ घेतला आहे का. जर घेतला असेल तर मित्रांनो इथं होय म्हणायचे आणि नसेल तर नाही म्हणायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यापर्यंत मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता वैवाहिक स्थिती काय आहे, म्हणजे तुमचं लग्न झालं असेल तर मित्रांनो तुम्ही लग्न झालेलं आहे म्हणून टाकू शकता, किंवा जर नाही झालं असेल तर नाही झालं असेल म्हणून टाकू शकता. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यापर्यंत मित्रांनो तुम्ही येथे बघू शकता महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे का. म्हणजे मित्रांनो जे काही महिला आहे तिचा जन्म जर परराज्यात झाला असेल तर त्याचं होय किंवा नाही असे म्हणू शकता. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यापरी तुमच्या पुढे अशा प्रकारचा नवीन इंटरफेस येणार आहे. तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता इथं दिलेलं आहे मित्रांनो अर्जदाराचे खात्यांचे असलेले बँकेचे तपशील. म्हणजे मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे, ह्यामध्ये तुम्हाला करायचं आहे बँकेचे नाव, म्हणजे बँकेचं पूर्ण नाव, तुमची बँक कोणती आहे, SBIची आहे का बडोदाची आहे, कोणती बँक आहे त्या बँकेची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला म्हणजे त्याचं नाव टाकायचं आहे. म्हणजे जो कोणी व्यक्ती आहे तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या व्यक्तीचं मित्रांनो अकाउंट नंबर म्हणजे काय आहे त्याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला त्या बँकेचं जे काही माणूस आहे त्यांचं नाव टाकायचं इथं आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो बँकेचं खाते क्रमांक ते टाकल्यापर्यंत मित्रांनो तुम्हाला IFSC कोड टाकायचा आहे. IFSC कोड टाकल्यापर्यंत मित्रांनो अजून एक मोठी अपडेट आहे, ती म्हणजे मित्रांनो आपल्या आधार क्रमांकाला बँक खाते जोडलेलं आहे का. होय असेल तर होय टाका, नाही असेल तर नाही टाका. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यापरी तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो
तुम्हाला आता कागदपत्रे कोणते कोणते अपलोड करायचे आहेत त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे नंबर 1. त्यानंतर मित्रांनो नंबर 2ला आहे तुमचा शाळा सोडण्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र, या तिन्हीपैकी तुम्हाला एक टाकायचं आहे. ते टाकल्यापर्यंत मित्रांनो तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यापर्यंत मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता अर्जदाराचे हेमपत्र, म्हणजे मित्रांनो जो काही अर्जदार आहे त्याचं हेमपत्र तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि इथं अपलोड करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यापर्यंत तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला टाकायचं आहे बँक पासबुक. टाकल्यापर्यंत मित्रांनो थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यापर्यंत तुम्ही इथे बघू शकता महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्र, म्हणजे मित्रांनो एखादी महिला आहे आणि तिचा जन्म जर दुसऱ्या राज्यामध्ये झाला असेल, गुजरातमध्ये झाला असेल, तेलंगणामध्ये झाला असेल, तर मित्रांनो तुम्ही इथे त्यांच्या पतीचे पण कागदपत्रे अपलोड करू शकता. त्यासाठी पण काही टेन्शन नाही आहे. मित्रांनो थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यापरी तुम्हाला इथं अर्जदाराचा फोटो आहे, तो फोटो मित्रांनो काढायचा आहे. म्हणजे जो कोणी तुम्ही व्यक्ती आहे किंवा महिला आहे त्याचा मित्रांनो तुम्ही फोटो टाकायचा आहे. म्हणजे इथून फोटो तुम्हाला काढायचा आहे, क्लिक करून आणि इथं अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यापर्यंत मित्रांनो 4 कोणती बॉक्स आहे, त्या बॉक्सला मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता ॲक्सेप्ट हेमपत्र डिस्क्लेमर. तर मित्रांनो इथं तुम्हाला क्लिक करून माहिती जतन करा ऑप्शनला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यापर्यंत मित्रांनो तुम्ही एकदम सोप्या रीतीने तुमचा फॉर्म भरू शकता. म्हणजे तुमचा हा फॉर्म जाणार आहे मुख्यमंत्री ॲपकडे. एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही हा फॉर्म भरू शकता. आणि मित्रांनो हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक OTP येणार आहे. OTP टाकायचा आहे. OTP व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. OTP व्हेरीफाय केल्यापरी तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून पण हा फॉर्म भरू शकता. त्यासाठी कोणतं पण रॉकेट सायन्सची गरज नाही मित्रांनो. कुठे पण जाऊन तुम्हाला नेट कॅफेला 200-400 रुपये द्यायची काही गरज नाही. तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या मोबाईलचा वापर करून तुम्ही घर बसल्या हा फॉर्म भरू शकता एकदम सोप्या पद्धतीने. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्ही कशा प्रकारे भरू शकता, त्यासाठी काय करायचं आहे याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओ दिली आहे. मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला.